मराठी पंतप्रधानांच्या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला ते उपस्थित नव्हते, त्यांच्यासाठी थोडेसं प्रास्ताविक करते. आजच्या या मगाशी म्हणजे मी 2 कमी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलेले आहोत. ही मोजण्याची पद्धत ही लोकपरंपरेची पद्धत आहे. 2 कमी 100 ते कमी 11 जास्त मोठे आहे. जुनी पद्धत ज्यांना माहिती आहे ते नुसतं 100 नाही म्हणत, 101, 2 असं म्हणत असतात. कोणाला जर काही द्यायचं असलं तर संबंध म्हणजे पूर्ण आकडे द्यायचं नाही, वर 1 रुपये जास्त द्यायचा, नुसते 100 रुपये द्यायचे. तेव्हा मराठी माणूस हा समजदार माणूस आहे की जो उदारपणाने त्याचं बोलणं सुद्धा उदारपणाचं असतं. म्हणून 2 कमी 100वर साहित्य संमेलन या उद्घाटन भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे. स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे जाणते नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार जे आता वर बसलेले नसून समोर मुद्दाम बसलेले आहेत, कारण त्यांना त्रास होतो आहे म्हणून, पण ते वर बसले असते तर बरं वाटणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मगाशी उपस्थित होते, आता त्यांच्या कामासाठी ते गेलेले. पूर्वाध्यक्ष डॉक्टर रवींद्र चौगणे ज्यांनी नुकतीच मला आता सूत्र दिलेली आहेत आणि माझ्या डोक्यावर मोठी जबाबदारी सोपवली आणि स्वतःची सुटका करून घेतली. या सगळ्या संमेलनाचे साक्षी संयोजक संजय नारजी आणि त्यांचे सहकारी विविध विचारधारांचे राजनीतिज्ञ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते. राजकारणी या शब्दापेक्षा राजनीतिज्ञ हा शब्द मला जास्त अनुभव वाटतो. याचे कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आज्ञापत्र लिहिलेलं होतं, म्हणजे त्यांच्या राजकारणामधल्या राजनीतीमधल्या सहाय्यकांनी चिटणीसांनी जे लिहिलेलं होतं त्याच्यात त्यांनी राजकारण हा शब्द कधी वापरला नाही, राजनीती हा शब्द वापरला आहे आणि तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो, जास्त योग्य वाटतो, जास्त अनवर्थक वाटतो. आणि रामचंद्र पंत अमात्यांच्याकडे त्यांचं कर्तृत्व जास्त. या उपक्रमात सहभागी होणारे निरनिराळे वक्ते असणारे तिथून पुढे परिसंवादात सामील होणारे वक्ते असणार आहेत, कवी असणार आहेत, निरनिराळे कलावंत असणार आहेत, आमच्या भागामधून आलेले लोककलावंत असणार आहेत. आणि या सगळ्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करते. आपण सगळे श्रोते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या आत्ताच्या निवेदनाला सुरुवात करते. साहित्य संमेलन सुरू झालं त्यावेळेस काही ठराविक वर्गातल्या लोकांचं जे साहित्य संमेलन होतं, वर्ग हा शब्द मी अर्थशास्त्रीय परिभाषेमधला वापरला आहे. जे एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी, एका स्तरातल्या लोकांनी संमेलन केलं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्याच्या माणसाने त्याला म्हणलेलं होतं एक घालमोड्या दादांचं संमेलन आहे. घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द की हे तथाकथित उच्चवर्गीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना, श्रमकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका आहे. आणि म्हणून एका अर्थाने घालमोडे दादा म्हणून ज्योतिबा फुल्यांनी या संमेलनावर टीका केलेली होती. लोकमताची परिभाषा त्यांनी वापरलेली होती. आज व्याप्ती विस्तारते आहे बरीचशी.
इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे असा समज झालेला आहे. मी अभिजात भाषेकडे येते आणि त्याची पार्श्वभूमी येतो की शहाणा सुशिक्षित कोणाला म्हणायचं तर त्याला लिहिता वाचता येतो ते शिक्षित. आणि शिक्षित माणसं केव्हा व्हायला लागली, विशेषतः बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक. तर इंग्रजोत्तर काळात ज्यावेळेला सार्वजनिक शाळा निर्माण झाल्या, महाविद्यालय निर्माण झाली, तेव्हापासून माणसं शिकायला लागली. श्रमकरी वर्गातले आणि स्त्रिया तोपर्यंत सगळे आडाणी होते असा एक समज आहे. आजही जर कोण शाळेत वेळेत जात नसतील आणि विशेषतः बायका घेतलेल्या नसतील, औपचारिक शिक्षण घेतलेल्या नसतील, तर अडाणी आहेत असं म्हणतात. लोकसंस्कृतीमध्ये ओव्या ज्या वेळेला मी जात्याबद्दल सांगते किंवा सहकारी ज्या वेळेला लिहितात त्याबद्दल, त्यावेळेस ते म्हणतात की अडाणी असून सुद्धा त्यांनी इतकं चांगलं लिहिलं. त्यावेळेस मला त्या अडाणी म्हणणाऱ्यांच्या अडाणीपणांचा फार वाटतं. कारण केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शहाणपण असं नाही. साक्षरतेच्या जोडीला जर शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काही उपयोग नाही. मुद्दाम लोकपरंपरेची थोडी सांगते कारण माझ्या बोलण्याच्या पुस्तक येणार आहे. कारण माझ्यापेक्षा त्यांनी मला जास्त शिकवलेलं आहे. पुस्तकांनी ते शिकवलेलंच आहे, पण मला माझ्या संत स्त्रियांनी आणि तथाकथित अडाणी बायकांनी शिकवल्या जात्यावरच्या ओव्यांच्या मधनं. आणि आमची बहिणाबाई चौधरी म्हणते, अरे माणसा परी माणूस राहतो रे याला जाणार, माणसासारखा माणूस यालाच नाही. तेव्हा पुस्तकं वाचली. अरे माणसा परी माणूस राहतो रे याला जाणार आणि छाती कशी होतो कोणाचा म्हणजे जाणार. कागद सुद्धा शहाणा होतो, पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच त्याची खात्री नसते. आणि असा अनुभव आपण घेतो आहोत. आणि म्हणून या अपसमजातून आधी आपण बाहेर येऊ. सगळेजण माझी ओळख करून देताना लोकसाहित्याचे अभ्यासक, लोकसंस्कृतीचे अभ्यासक वगैरे म्हणतात. आणि त्याच्याबद्दलचे एक दोन अपसमज असतात. एक लोकसंस्कृती म्हणजे जुनी आणि दुसरं लोकसंस्कृती म्हणजे खेड्यातली ग्रामीण भागातल्या लोकांची. जणू काही लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांचा शहरी नागर मंडळींशी कामगिरी संबंध आहे ही वस्तुस्थिती नाही. किंवा लोकसाहित्याकडे पाहणाऱ्या लोकांचा आणखीन एक संप्रदाय असतो की जे काय सगळं जगाच्या पाठीवर चांगलं आहे ते फक्त लोकसाहित्यातच आहे. मी त्यावर मला संप्रदाय असं म्हणते. हे सगळं आमच्या जुन्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे. आता काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही. म्हणजे तो नुसता उभारा असतो, तेही खरं नसतं. त्या दोन्हीचा अभ्यास करून त्या दोन्हीचं तारतम्य करणं हा महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही संस्कृती, कुठलीही अभिजनाची संस्कृती असू दे किंवा जनांची संस्कृती असू दे, त्याच्यामध्ये सर्व उच्च उदाहरण असं काही नसतं. कारण हा एक प्रवाह असतो माणसाच्या जगण्याचा आणि त्या जगण्याच्या प्रवाहामध्ये बरं वाईट उदास्त अनुदास्त असं सगळं लिहिलेलं असतं. फोकलोरचा आपल्याकडे अभ्यास सुरू झाला. लोकसाहित्य या शब्दासाठी फोकलोर ऐकून आणि त्याचा अभ्यास सुरू झाला त्यावेळेस इंग्रजीमध्ये फोक हा शब्द जो आहे लोक या असते तो बऱ्याच वेळेला उच्चतेत वापरला जातो, गौरवपणे वापरला जातो. त्याच्यामुळे आपल्याकडे लोक, आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये निर्णयाला बांधकामामध्ये लोक हा शब्द एक तर पहिले बहुवचनी आहे. एक लोक नाही, लोकांचा समूह. आणि त्या लोकांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे समूहाने निर्माण केलेलं साहित्य, याचा अर्थ समूह एकत्र बसलाय आणि त्यांनी शब्द सांगितल्याचं साहित्य निर्माण झालं असं नाही. तर समूह मानसशास्त्र असं सांगतं की कलेक्टिव्ह अनकॉन्शियस नकळत समाज मनामध्ये जे जगलेलं असतं त्याचा आविष्कार करणारं एकच कोणतरी असतं माझ्याकडून असलेलं. परंतु ती भावना जी असते ती त्या समूहाची भावना असते. आणि हे खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही साहित्याच्या बाबतीत होतं. एखादी कविता उचलली जाते, कादंबरी उचलली जाते, त्यावेळी बाकीचे लोक म्हणतात अरे आम्हाला हेच म्हणायचं, फक्त आम्हाला या शब्दात म्हणतात. तर हा साहित्यामधला जो भाग आहे तो आपण नीट समजून घेऊ असं मला वाटतं. दुसरं असं आहे
ती जणू काही शेतीनिष्ठ अवस्थेमध्ये जे काय होतं साहित्य निर्माण त्यालाच फक्त लोकसाहित्य म्हणायचं असं नाही. लोकसाहित्य हा एक प्रवाह आहे, कारण कलेक्टिव्ह अनकॉन्शियस न कळत अबोध समूह मनामध्ये जे दडपलेलं असतं ते कायमच असतं. समाज कुठला का असलेला तो औपचारिक अर्थाने शिकलेला असू दे किंवा बिन शिकलेला असू दे आणि त्याचा आविष्कार हा निरनिराळ्या प्रकाराने होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरला. लोकमत, लोककल्याण, लोकमन असा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे. तर लोक हा आदरार्थी शब्द आहे, त्यांचा आदर केलेला आहे आणि लोकांच्या मध्ये जे प्रिय असतात सर्वसामान्य लोकांच्या मध्ये त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो, उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात, ती नेहमी उसळवारी करत असते. नागर आणि लोक म्हणजे जे शहरामध्ये राहिलेले दिग्गजोत्तर काळामध्ये ते नागर नगरामध्ये राहणार आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले ते लोक असा आपला एक समज आहे. परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो स्वीकार करतात. तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो. पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसा जर तो गप्प बसला तर बरं, नाही गप्प बसला म्हणजे सामदाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीवरच्या गोष्टी असतात सामोपचारांनी बाजूला जाण्याचा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभारायला लागला तर मग शिक्षा करायची, त्यांना पिडायचं, त्रास द्यायचा, उपद्रव द्यायचा, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये यांचे पुष्कळ उदाहरणं सापडतात. उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल तरी मी एखादं उदाहरण देईल. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. त्याच्या अलीकडच्या काळात खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा अवतार म्हणून केलेला स्वीकार. गौतम बुद्ध ज्यावेळेला पंचवीस व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमध्ये हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. पण पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. असंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय चित्कारा निर्माण झाला. निष्ठाने कशाला हिंसा करायची आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कुणाला देता येत नाही. ते आमच्या सगळ्या 10 अवतारांचे जे ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये याच्यामध्ये. बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाच्या अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, आणि खंडोबा बरोबर सुद्धा असतात. यमाई जामाई जोखायचे सुद्धा काम केलेले असतात. ज्यांना देवता म्हणतात माहिती आहे एवढं माहिती त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये आमच्या देवालयामध्ये बसवली असं काही नाही. तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा ते जास्त म्हणून आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येते. किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च नीच उदास्त अनुदास्त पुण्य पाप पवित्र अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल निर्कष्ट दाखवायची आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उपयोग करायचा. आता या सगळ्या भाषेशी काय संबंध? तर भाषा ही या सगळ्याची वाहक असते आणि म्हणून तुमच्या गायन म्हणी उखाणे
ज्या मगाशी उल्लेख केला लोकसंस्कृतीतल्या लोककला आणि आपल्याला असं वाटतं जागरण गोंधळ मासिकं एवढीच लोककला याच्या पलीकडे लोककला नाही. लोककला दोन प्रकारची. एक ही जे काही आपण जागरण गोंधळ म्हणतो त्या नाट्यात्मक लोककला परफॉर्मिंग आर्ट किंवा त्याला आपण प्रयोगसिद्ध लोककला असं म्हणतो की त्यांचे प्रयोग केले जातात मंचावर आणि ते बहुधा नृत्यनाट्यात्मक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये गाणी असते, एखाद्या देवतेची गोष्ट सांगितलेली असते, नृत्य असतं, नाट्य असतं, त्याच्यानंतर त्याच्यात संवादही असतात, ते बहुधा उत्स्फूर्त बोलले जातात, त्यांची वाद्य ठरलेली असतात. ते गोंधळाच्या वेळेला कुठलं वाद्य वाजवायचं, जागरणाच्या वेळेला कुठलं वाद्य वाजवायचं ही परंपरा ठरलेली असते. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ते सगळं मिळून ती कला होते. आणि म्हणून त्याच्यात नृत्यही असतं, नाट्यही असतं, संगीतही असतं, वाद्यही असतं, कथाही असते आणि एखादा खरंच देवता त्याच्याशी जोडलेली असते. एखाद्या जत्रा या तरीच्या निमित्ताने होतं, त्या गावचा जो देव असेल त्या देवाची जत्रा असते आणि त्या देवतेचे उदात्तीकरण त्या कथेमध्ये केलेलं असतं. आणि मग आमची शहरी मंडळी ज्यावेळेला लोककलांचा अभ्यास करायला लागतात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाऊन त्यावेळेला म्हणतात की लोककला म्हणजे काय, टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ, जीवनाचं समग्र असं आकलन. तेव्हा जीवनाचं समग्र आकलन केवळ लोककलांच्या मधनंच होतं असं नाही, केवळ परफॉर्मिंग आर्टमधनं होतं असं नाही, प्रयोगसिद्ध कलांच्या मधनंच होतं असं नाही, संपूर्ण जीवनामध्ये हे समग्र आकलन असतं. कारण लोकजीवन ज्या ज्या घटनांनी घडतं, ज्या ज्या साधनांनी घडतं, ती सगळी साधनं मिळून लोकसाहित्य हा शब्द बनलेला आहे. त्याचा साहित्य हा शब्द आपण समजतो तसा केवळ शाब्दिक साहित्य नव्हे, म्हणजे कथा गीते एवढं नव्हे. ज्या ज्या साधनांनी लोकजीवन घडतं, मग ती उत्पादनाची साधनं, अन्न, वस्त्र, घर, देवदेवता, श्रद्धा, आपले काही विधिविधानं असतील, विवाह पद्धती असतील, त्याच्यातले बारकावे असतील, हे सगळं मिळून ते लोकजीवन होत असतं. आणि हे लोकजीवन म्हणून ते लोकसाहित्य. आणि मग त्या लोकसाहित्यामध्ये या सगळ्याचा आविष्कार होताना दिसतो तो साधनवाचक शब्द आहे. आता ज्या वेळेला ही सगळी मंडळी काही काही परंपरेने चालत आलेलं असतं, आपण सगळे त्यातून चाललेले असतो. पण इंग्रजोत्तर काळामध्ये किंवा त्याच्याही आधी आपल्या समाजामध्ये दोन स्तर हे प्रामुख्याने दिसतात. एक निर्माण करणारा श्रमकरी वर्ग, माणसाने किंवा फुल्यांनी सांगितलेलंच आहे, आणि दुसरा हा उपभोक्ता वर्ग, जो स्वतःकडे ज्ञानाचा साठा आहे असं समजतो असा एक वर्ग. आणि निर्माण करणारा जो वर्ग असेल त्याला मात्र दुय्यम मानायचं, श्रमकरी वर्गाला दुय्यम मानायचं. त्यांनी केलेल्या श्रमातनं झालेलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा मात्र उपभोग घ्यायचा. जी गोष्ट श्रमकऱ्यांची आहे, मग तो सुतार, गवार, कामगार, शेतकरी कोणी का असेल. आणि दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे स्टेट. सगळ्यात मोठं उत्पादन जर कोण करत असेल तर स्टेट. कारण माणसाच्या जीवनामधल्या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या असतात, चार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, ते आहार, निद्रा, भय आणि मैथुन. हे कुठलाही जीव असतो पण जीव त्याच्या चार प्रेरणा असतात. नॅचरल इन्स्टिंक्ट, मूलभूत प्रेरणा निसर्गाने दिलेल्या. आहार, जिवंत राहायचं म्हणजे खाल्लं पाहिजे काहीतरी. निद्रा, विश्रांती पाहिजे. भय, हे जन्मतःच भय आहे, त्या अंत्याचं भय, तंत्याचं भय, त्याचाच पुढे मग आपण विश्लेषण करू शकतो. पण भय ही भावना ही प्राणीमात्रामध्ये सगळीकडे आहे. आणि मैथुन, मैथुन म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त जलो पिक्चर आलं तर पंचायत वंश संपत्ती. कुठल्याही जीवाला आपला वंश शिकावा ही एक प्रेरणा असते आणि त्या प्रेरणेतून
स्त्री पुरुष नातेसंबंध, नरनारी नातेसंबंध, नरमादी नातेसंबंध हे निर्माण होत असतात. आणि त्याच्यातला जो नारी हा घटक असतो, माणसाच्या जीवनामध्ये स्त्री हा घटक असतो, तो स्त्री हा घटक कायम दुर्यम मानायचा आणि त्याच्यासाठी तिचा उपयोग करून घ्यायचा. म्हणजे तिच्या काही अपत्य जन्माला तर आलं पाहिजे, पण त्या जन्माला आलेल्या अपत्याचं नाव मात्र तिचं लागत नाही. जन्माला काही आईचं नाव नाही लागत. ते काही पुराण काळामध्ये होते म्हणे कधी कधी कल्पना सुमित्रेचा मुलगा सौमित्र वगैरे म्हणून, परंतु नाव लागतं बापाचं. त्या मुलीचं लग्न झालं ते लगेच तिचं नाव बदलतं, आडनाव बदलतं, पुढं बदलतं, मोठं बदलतं. याचा आपण कधी विचार केला ना? याचं काय होतं, मार्क्सला आपण किती मोडीत काढलं अर्थशास्त्रामध्ये, तरी मार्क्सने एक मूलभूत सूत्र सांगितलेलं आहे अर्थशास्त्राचं. उत्पादन साधनावरची माहिती आणि उत्पादन साधन यांच्यामधला संबंध. तर आता उत्पादन साधनं म्हटलं की मग ती शेती असेल, ती पॉटरी असेल, म्हणजे कुंभार काम असेल, चांभार काम असेल, निर्मितीचं काम आहे सगळं. तसं अपत्य निर्माण करणं हे एक काम आहे. तर त्या निर्मिती जी आहे त्या निर्मितीवरचा अधिकार, उत्पादन साधनं म्हणजे आता इथे स्थिर आणि तिच्यावरचा अधिकार यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे, या संबंधामधनं तुमची सगळी अर्थव्यवस्था आणि जीवनव्यवस्था आहे. आणि त्यामुळे त्या स्त्रीवर अधिकार आणि मग तो अधिकार हा पुरुषसत्तेचा अधिकार. मग तो बाप असेल, भाऊ असेल, बहीण असेल, बाप असेल, भाऊ असेल, नवरा असेल किंवा आणखी कोणी असेल, हे आपल्याला चित्र सातत्याने दिसतंय. आणि मग देवाला लोकसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. काय होतं, पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की मी काहीतरी स्त्री विषयक वगैरे सांगतो. त्याचं महत्त्वाचं कारण काय, त्याला पहिली गोष्ट आत्मचरित्र म्हणून सांगत नाही, पण माझा जन्म झाला तो अर्धकृषीनिष्ठ अवस्थेमध्ये झाला. अर्धकृषीनिष्ठ अवस्था म्हणजे काय, तर गावाकडे थोडी शेती होती, जन्मात उच्चवर्णीय वगैरे जरी असलं तरी, आणि ती शेती करणारी आमची वाढवणी होती. आणि पुण्यामध्ये एक घर होतं, कारण तो मधला काळ असा होता, इंग्रजांचा काळ 10-12 वर्षातला, की त्यावेळेला खेड्यातल्या मुलांना नवीन पद्धतीचं इंग्रजी शिक्षण घेण्याची आस आहे. म्हणून शहरामध्ये फिरायला जायचे. आज ग्रामीण भागामध्ये जसे दिसतात की गावाकडे शेती असते आणि जवळच्या शहरात कुठेतरी इमर्जन्सील असतात, कशासाठी मुलांचे शिक्षण असतात. तसं आमच्याकडे होतं. आणि त्यामुळे आमच्या आईची नेमणूक तर पुण्यातल्या गावामध्ये होती. एकीकडे आमच्या गावाकडची शेती, ग्रामीण भागामध्ये राहणं, कधी तिथल्या शाळेत जाणं, मी घरातली मोठी मुलगी, त्यामुळे दळण कांदळ सगळी जी कामं आहेत ती करायला लागायची. लाल नावाची गोष्ट नाही, मला कोणीही शाळेत घातलं नाही. आपण मी दर सगळ्यांना रडत आणलं परत शाळेत गेली, शेजारची मुलं जातात म्हणून. तर तसं करता करता त्या शहरामध्ये आलो. त्या शहरात घर कुठं होतं आमचं, विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्रा यांचं पुण्यामधलं जे शंभरपेठेतलं घर आहे, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर यांच्यामधलं तिथे आमचं घर होतं. म्हणजे एकीकडे शास्त्री पंडितांच्या घरामध्ये हे होते आणि चित्राव शास्त्रींचे आणि आमचे काही कौटुंबिक संबंध होते. मी त्या कुटुंबाची लहान मुलगी आणि त्यामुळे अगदी लहानपणापासून त्या शास्त्री मंडळींच्या घरामधल्या संस्कारांचा पगडाही एकीकडे होता. मंदिराचा वेढा होता, त्यामुळे त्या मंदिरात भजन कीर्तन प्रवचन हे कायम चालायचं. मोकळा आवाज होता, त्यामुळे लग्न कार्य करायला जाती जमातींची असायची. आणि आमच्या पोरांच्यावर फारसा शिस्तीचा वचक नसल्यामुळे आम्ही ती पोरोपोरी ते लग्न कार्याचे सगळी विधी विधानं पाहत असायचो. लोक मला विचारतात की ती सांगू की तुम्ही कुठे गोळा केले का, त्याच्यासाठी कसा प्रवास केला. मला काही करावंच लागलं. मी जे जगले ते लोकसंस्कृतीतच जगले आणि एकीकडे नागर संस्कृती. त्यामुळे लोकनागर हा जो अनुभव आहे, पुढच्या काळामध्ये मी नाटकावर घेत असताना मला नाव शीर्षक लोकनागर असं जे दिलं.
की एकीकडे नागर संस्कृती आहे, एकीकडे परंपराची संस्कृती आहे आणि त्या दोन्हीच्या सांभावर आम्ही जी माणसं जमलो. मला असं वाटतं की शरदचंद्र पवारजी सुद्धा त्याच अवस्थेत जगले, म्हणजे त्याच परिस्थितीमध्ये जगले की एकीकडे शहराशी संबंध, एकीकडे सगळ्या शेती निष्ठा अशा प्रकारच्या वातावरणाशी संबंध, आणि मग त्यातनं काही गोष्टी या आपोआप कळत गेल्या आणि त्या बऱ्याच गोष्टी मग मी वाचन हा एक मला छंद नव्हे व्यसन लागले. आणि त्या व्यसनामध्ये मी पाहिलं की लहानपणापासून एक चित्राव शास्त्री, त्यांना आम्ही बाबा म्हणायचो, यांच्या घरामध्ये अखंड अशी झालेली पुस्तकं असायची आणि ते वाचत नाही तर लिहित असायचे. आमच्या मुलांच्या मध्ये सुद्धा ते यायचे आणि काहीतरी सांगायचं. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मी लक्ष्मण शास्त्री जोशीच्या संपर्कात गेले आणि या दोघांनी केलेलं लेखन जे वाचलं, विशेषतः संस्कृतीविषयक लेखन, तर या दोघांचं अभिजात संस्कृतीला म्हणता येईल अशा पद्धतीचं लेखन होतं. कारण चित्राव शास्त्री चारही वेदांची यथामूल भाषांतर केलेले आणि मध्ययुगीन चरित्रकोश, प्राचीन चरित्रकोश आणि अर्वाचीन चरित्रकोश हे सगळे चरित्रकोश लिहिलेले. आजही पुण्याला विद्यापीठाच्या बाजूला चरित्रकोशाची इमारत आपल्याला दिसते. तेव्हा सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांच्या या वर्तनाचा आणि भूताच्या वातावरणाचा परिणाम झाला. पुढच्या काळामध्ये काही सगळं चरित्र सांगत नाही, पण माझी मी चुकत शिक्षण केलं. मी विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या नाही असं नाही, परंतु पोटापाण्याचा उद्योग हा करत राहिले वयाच्या 18व्या वर्षापासून. आणि मग ते प्रबंध वगैरे जे काय भांडवल असतं मास्तरांच्या आयुष्यात ती बनवून गेली. या काळामध्ये 1975 साली आंतरराष्ट्रीय स्त्री व्यक्ती वर्ष नावाची भांडवल आहे. ही आल्यानंतर माझ्यासारखे धड खेडत धड शहर नाही अशा गावामध्ये राहणारी बाई आणि शहरामध्ये म्हणजे महानगरामध्ये राहणाऱ्या माझ्या मैत्रिणी आमच्या विचारधारा एकमेकांशी कायम संघर्ष करत राहिले. हे करता करता एकदा आमच्या मैत्रिणीने, सरळ नावं सांगते कारण फार चांगल्या मैत्रिणी आहेत माझ्या, त्या छाया जाताने मला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाला बोलवलं आणि मग ते स्त्रीमुक्ती हा विचार सीमांनी कसे आहे वगैरे असं ते सांगण्याला सुरुवात केली. तर त्यावेळेस मी म्हटलं की मला तर असं वाटतं की सीमांनी बोलणी सांगायच्या आधी मी कुठेतरी ऐकलेलं आहे, मला हे माहीत आहे, मला हे काही नवीन वाटत नाही. आणि मग ते कुठे आलं, माझ्या जात्यावर जळण करणाऱ्या बायका हे केव्हाच जोडून गेले आणि आपल्याला असा जो समज आहे की लिहिता वाचता आलं आणि मग बायका शहाण्या झाल्या आणि शिकायला लागल्या आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये नवे विचार आले, असं काही. आपल्या जगण्यामधलं ज्याला ट्रॅडिशनल विजडम म्हणतात, अभिजात परंपरा शहाणपण, ते त्यांच्या अनुभवातनं आलेलं आणि त्या अनुभवातनं आलेलं त्या जात्यावरच्या उन्हातनं बायका बोलत आलेल्या होत्या की पुरुष प्रधान व्यवस्थेचा आम्हाला त्रास होतो. हे सांगायला आम्हाला कोणी सीमा कोणती गरज नव्हती. कारण मी ज्या ओघा लहानपणापासून जात आले, पाठ नाही करत होते, त्या पुस्तकाच्या नाही बघितल्या, त्या पुस्तकातनं आल्या पुढे निर्णय नाही असं नाही, कारण त्या परंपराशील होत्या. सगळ्या बायांनी लिहिल्या होत्या शिक्षकांच्या. एकच ओळी विदर्भात वेगळ्या प्रकारे बोलली जाते, ते मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते, पुणे जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. शब्द आणि आशय असतात, थोडीशी उलटा पालट होतं. एक दोन ओळ्या सांगते म्हणजे कळेल की आमचं ट्रॅडिशनल रिजन कसा असतो. हे पुरुष प्रधान व्यवस्थेचा आम्हाला जास्त होतो आहे हे बाळांना कळत होतं. कबीररावांना डोंगरी त्याचा झाला. बिंद्राव नावाचं फळ असतं कडू डोंगरात. कडूबिंद्रावांना डोंगरी त्याचा झाला, पुरुषाचा कावा मला गेला काय खावा. आता पुरुषाचा कावा मला गेला काय खावा म्हणणारी तिला येडी म्हणायची, काय येड पण पेडगावला जाणारी शाही म्हणायची. प्रधान व्यवस्थेचा मला दास होतो हे तिला कळत होतं. अशा कितीतरी होत्या. कावळ्यानं कोठे गेलं बाबूला मनानंदी, कोठे घडते. कावळ्यानं कोठे गेलं बाबूला मनानंदी, पुरुषाला माया थोडी लागली माझ्या मनानंदी.
व्यवस्थेमध्ये हे जे काय वर खाली असतं, पुरुषांना वेगळा न्याय, स्त्रियांना वेगळा न्याय, हे सगळं बायकांना कळत होतं. आणि त्या ओढ्या मला तेव्हा व्हायला लागल्या. मी सांगायला सुरुवात केली, भाषण वगैरे व्हायला लागले, तेव्हा मला आणखीन एक मार्गदर्शक भेटलं, नारायण सुर्वे. नारायण सुर्वे मला भेटले आणि मग नारायण सुर्वेंची कविता वाचताना जेव्हा लक्षात आलं की ते म्हणणे, मला कामगारांच्या मोर्चामध्ये मार्क्स बाबा पाहिजे भेटला. मार्क्स बाबा, मार्क्स श्रमकरी व्यवस्थांच्या श्रमकरी व्यवस्थेचं अपहरण कसं होतं हे सांगणारा मार्क्स. उत्पादन साधनं आणि त्याच्यावरची माहिती हे तत्वज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे लोकसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचे जे घटक आहेत ते काळानुसार आपल्याला बदलताना दिसतात. काळानुसार अर्थ व्यक्त करताना आपल्याला दिसतात. पुढच्या काळात असं दिसतं की कामगार संघटनाला मोठ्या प्रमाणावर आणि या कामगार संघटनांच्यावर मी स्वतंत्रपणे लिहिलेच आहे. एक 2-3 वर्षापूर्वी कामगार साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्या संमेलनाचं सगळं माझं भाषण प्रसिद्ध आहे. तर त्या कामगार संघटनेमध्ये सगळ्या लोकसंस्कृतीमधल्या गीतांचा, कथांचा अतिशय प्रभावी उपयोग करून घेतलाय आणि तो फक्त जात्यावरच्या ओव्यांनी नाही, तांच्या शाहिरांनी. सगळे जे लाल विचारसरणीचे शाहीर आहेत ते मुंबईला मोठ्या प्रमाणावर मोर्चामध्ये, ज्याला आपण करमणुकीचे कार्यक्रम म्हणू, कलापथक म्हणू, त्याच्यामध्ये करत आले. फार कशाला स्वातंत्र्यपूर्व काळात कलापथक ज्याला म्हणतात, त्या कलापथकाचं म्हणून पुन्हा लोकपरंपरेतली गाणी किंवा त्या शैलीमध्ये रचलेली गाणी म्हणजे सदानंद वर्धे आणि त्यांच्या सौभाग्यवती या मी शाळेत असताना त्या अशा प्रकारचे खेळ करत असत. खेळच म्हणायचे नाही. आणि सौराज्य आपलं टिकवायचं हवं, काँग्रेस दला नदी जाऊन अशा प्रकारची गाणी ग्रामीण भाषेत म्हणायचे. किंवा बिजली नाचेल गगनाचं, वादळ होईल दिवसाचं, अशी गाणी आमचे बापट सर रचायचे आणि ती रचली जायची, त्यांना माहिती आहे. आणि मी सदानंद वर्धेच्या सौभाग्यवतींना आमच्या शाळेमध्ये नाचायला आलेल्या त्यांच्या बरोबर नाचताना पाहिलं. तर या लोकपरंपरेमधल्या गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींच्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. तो कामगार चळवळींच्यासाठी झाला, तो स्त्री जागरणासाठी झाला, आणखी अनेक चळवळींच्यासाठी झालेला दिसतो. हा कशाला ही जातीवर कळत करणारी बाई ही इतकी सजग होती की ज्यावेळेला नेहरू, गांधी, टिळक यांच्या चळवळी चाललेल्या होत्या स्वराज्याच्या, किंवा टिळकांनी त्यावेळेला आणखी एक मंत्र दिलेला होता, स्वावलंबन. तर स्वराज्याचा मंत्र लोकमान्य देते, मिळेल तेवढ्या मुक्ती घेणं लोकांना, असं जात्यावर कळत करणारी बाई म्हणायला लागली. गांधी आणि नेहरूंच्यावर बायकांनी गाणी रचली, कविता रचल्या, म्हणजे ओव्याच रचल्या आणि गायताना म्हणायला लागल्या, गांधी माझा सकाळ केला गाई ओव्या गाऊ कौतुक तो केला, जवान माझा निघाचा तो छातीचा, जवान माझ्या निघाचा तो छातीचा, काकाकडे सोडलेला अशा प्रकारच्या ओव्या जात्यावर कळण करणारी बाई हे राजकीय दृष्ट्या जागृत होती. आणि महात्मा गांधीवरच्या ओव्या कविता सुंदर आहे. गांधी हा गारुडी वाजवले तो पुंगी, त्याने पुंगी इंग्रजांना परंपराशी समतोल भारताच्या वातावरणात आलेलं हे आमच्या लोकपरंपरेतल्या स्त्रियांच्याकडे आणि पुरुषांच्याकडे मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे कामगार चळवळीमधली अनेक मंडळी ही तुम्हाला पुढे लेखन करायला लागलेली दिसतात. कामगार संघटनेतनं आलेले म्हणजे आता नारायण सुर्व्यांच्या सारखा माणूस बहुजन याचा सुद्धा शिकला असेल किंवा नसेल, परंतु त्यांच्या कविता आमच्याकडे गेला निघेला अजूनही निघलेल्या असतात असं आपल्याला दिसतं. अशा कितीतरी लेखक कवी हे त्या काळात होऊन गेले. आमचे साठे अण्णा मोसो काय त्यांच्या कमानी समोर राहतो, पण अण्णा लक्षात म्हणजे नाव हे लक्षात कमान लक्षात अण्णा मोसो
अनुभव साठ्यांची सुद्धा रचना खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या अनुभव साठे आहे शाहीर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यातून लोकसंस्कृतीच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथे एका ठिकाणी थिजलेली अशी गोष्ट नाही. ती प्रवाही आहे, काळाबरोबर वाहती आहे, बदलती आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही गोष्टी गळून जातात, काही चालीरीती गोडी गळून जातात आणि काही कायम शिकत राहतात. नद्यांना पवित्र मानणं किंवा आमच्या पर्वावरच्या नदीचं स्नान करणं. आता काही दिवसापूर्वी आमच्या सांगलीला आणि वाईला कृष्णामाईचा उत्सव झाला. नाशिकला गोदामाईचा उत्सव होता. त्या गावामध्ये जी नदी असते त्या नदीबद्दल आपुलकी प्रेम उत्सवाच्या रूपाने माणसं आजही साजरी करताना आपल्याला दिसतात. समुद्राचा उत्सव होत असतो किंवा नारळी पौर्णिमेला आणि तिथे दोन प्रकारचे माणसं तो उत्सव करतात. एक मासेमारी करणारी मंडळी आणि समुद्र काठी राहणारी मंडळी. तर आगरी मंडळी ही मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव करतात. मुंबईत सुद्धा तो होतो. दहीहंडी वगैरे नावाच्या भानगडी काळानुसार काही थोडेफार बदल होतात, परंतु मूळ जे आहे ते मूळ संपत नाही. समाजशास्त्राचा अभ्यास करणारे आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी सांगतात की समाजशास्त्रामध्ये आणि मानववंशशास्त्रामध्ये माणसाच्या जन्मापासून त्याच्यामध्ये जी परिवर्तन होत आली ती प्रकृतीने परिवर्तन केली, काही प्रकृतीला धरून राहिली आणि काही सत्ता आणि मत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा घाट घातला आणि तसेही प्रयत्न झाले. म्हणजे मगाशी म्हटलं तसं एखाद्या देवतेचं उन्नयन करणं किंवा एखाद्या देवतेला बाजूला टाकणं. देवतेला बाजूला टाकणं म्हणजे काय? त्या देवतेच्या उपासनांना बाजूला टाकणं. देवता काहीच करत नाही, देवता करून येत नाही. आमच्या पुढच्या कवीने ते सांगितलेलं त्याच्या शोषकाने देवता नवा नरे येते. देवांनाही माणसानेच निर्माण केलं आणि राक्षसांनाही माणसानेच निर्माण केलं. ते कुठलं निर्माण केलं? स्वतःच्या अनुभवावरनं. कारण माणसाच्या मध्येच काही सज्जन माणसं असतात देवासारखी आणि काही दुर्मिळ माणसंही असतात. म्हणून आमच्या देवतांच्या मध्ये सुद्धा एक दोन प्रकारच्या देवता दिसतात. म्हणजे स्त्री देवता पण आणि पुरुष देवता पण. एक अतिशय सौम्य आणि उदार अशा असतात आणि दुसरा उग्र आणि संताची देवता असतात. आणि मग आमच्याकडच्या बायका काय वैकल्य वगैरे करत असताना आजही ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालेल्या सवारी जेवायला घालतात, पूजा करतात आणि मग सांगतात त्या आमच्या देवतेची सवारी घातली नाही ना म्हणून हे असं झालं, त्या आमच्या देवतेची पूजा केली नाही ना म्हणून असं झालं. म्हणजे जी उग्र देवता असते तिला शांत करायचं असलं तर मग काहीतरी द्यायचं असतं आणि मग तिच्या नावाने कुठल्या तरी व्यक्तीला दान दक्षिणा करायची. हा प्रकार आजकालच चालू आहे. आधी माणूस ते वेगळ्या पद्धतीने करत होता. आज आम्ही तथाकथित सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणवणारे लोक तेच करत असतो. तत्व तेच असतं, तपशील बदल बऱ्याच वेळेस. त्यामुळे लोकसंस्कृतीमध्ये संपूर्ण काही नाहीसं होत नाही. आणि मी सांगते म्हणून नाही, आमच्या मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे ते. म्हणून ती आदिमापासून आजपर्यंत एक प्रवाह हा फक्त आमच्या लोकाचारातच दिसतो का? वेद हे आमचं सगळ्यात जुनं आणि परिष्कृत वाङ्मय समजलं जातं. आणि मुद्दाम मी दोन व्यक्तींचा उल्लेख केला, चित्राव शास्त्री आणि लक्ष्मण शास्त्री जोशी. चित्राव शास्त्रींच्या वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं नाकळत्या वयातलं आणि लक्ष्मण शास्त्री जोशी कळत्या वयामध्ये माझ्या आयुष्यात आले किंवा मी त्यांच्या आयुष्यात गेले. विश्वकोशाचं काम चाललेलं होतं. 20-21 खंड झाले आणि त्याच्यानंतर पुढच्या खंडांची रचना करत असताना त्यांनी लोकसाहित्य हा विषय त्याच्यासाठी घेतला. आणि ते इतकं सगळं मोठा पसारा असतो त्या विश्वकोशाचा की एकटी व्यक्ती संपूर्ण करत नाही. तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना त्या त्या विभागाचं संपादन करायला लावतात आणि लिहायला लावतात. तसं त्या लोकसंस्कृतीचा विषय घेतल्यानंतर त्यांचं लक्ष्मण शास्त्री जोशींचा त्यांचं सहीचं पत्र मला आलं की या विभागाचे संपादन तुम्ही करावं. अतिथी संपादक म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रित करतो. वाईचा जो जुना वाडा जिथे
लक्ष्मण शास्त्री राहत होते, कोणाला ते रचना माहीत असेल तर त्या वाड्यामध्ये त्यांच्या खोली शेजारच्या खोलीमध्ये ते माझी निवास व्यवस्था करत असतात. कारण आत्ताच्या पेक्षा मी 40-45 वर्षांनी तरुण होते म्हणून. त्यामुळे या मुलीला आपण जपलं पाहिजे इथं आल्यानंतर असं त्यांना वाटायचं. शेजारच्या मातीचा वाडा होता, जुन्या पद्धतीच्या मध्ये चौक, मग ते उसरी बिसरी आणि मग खोल्या असायच्या त्या शेजारच्या खोल्या. त्यांचा मुलगा तिथे राहायचा. आता सध्या आम्ही तो बघतो सोनबाई. आणि ते पाहताना ते त्या आपल्या मुलाला आणि सुनेला सांगायचे, या मुलीला काय हवं असलं तर जास्त कमी द्या, तिचा अंथरूण पांघरून मी त्याच्या काळात तिला जेवणा खाण्याची व्यवस्था नीट होते का. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना शास्त्री कोणती असायची, तिला स्नान करायला त्या सार्वजनिक मुलीमध्ये जाऊन देऊ नका, तिला आपल्या घरात बोलवा. एकीकडे विश्वकोशाचं एवढं मोठं काम करणारा हा माणूस, जगाच्या पाठीवरचं जुनं नवं साहित्य पालथा घातलेला माणूस, मार्क्सचा आणि लेनिनचा अभ्यास करणारा हा माणूस, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत अनेक भाषांच्यावर प्रभुत्व असलेला हा माणूस, जुन्यातलं टाकाऊ काय आणि टिकाऊ काय हे शोधणारा माणूस, देवता निर्माण होत असताना त्याच्यामधल्या उपद्रवकारक आणि सौम्य देवता यांचं विश्लेषण करणारा माणूस, कुठलाही धर्म निर्माण होत असताना तो आपोआप निर्माण होत